की माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगी याने तिले मानला रे गुरु. इतकं समृद्ध आईपण मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं. त्यामुळं आपण महाराष्ट्रात जन्मलो, मराठी आहोत, याचा अभिमान वाटण्याचं खूप मोठं कारण ही परंपरा आपली आहे आणि ह्या परंपरेत जगण्याचं इतकं सत्व आहे आणि जगण्याचं भान या परंपरेनं दिलेलं आहे. तर ते आपण आपल्याला सापडत जातो. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. तो मज ऐकू येतो पावा, तो आधी मुक्ताबाईला ऐकू आलाय आणि मग ग्रेस त्याचे वेध घेत ग्रेस चालत राहिले. मुक्ता, जना, बेहणा, वेणा या महाराष्ट्राच्या स्त्री जीवनाचा आरसा आहे आणि त्या आरशात आम्ही पुन्हा पुन्हा डोकावलं पाहिजे आणि कसलाही मेकअप न चढवता, कुठलाही मुखवटा न चढवता आणि मला परंपरेतून ऊर्जा मिळवायची असेल, तर मला परंपरेकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. मी तर असं म्हणते, की कल्पांत म्हणजे जगाचा अंत झाला तरी मुक्ताबाईंचे शब्द उरतील. पूर्वार्ध जर तुम्ही बघितला असेल तर आपण डॉक्टर प्राध्यापक रुपाली शिंदे यांच्यासोबत आहोत. त्या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. तर आपण ही चर्चा ताई पुढे नेऊया आता. मला एक कुतूहल हे आहे की तुम्ही सुरुवात आकाशवाणीच्या संहिता लेखनापासून केलं, त्यानंतर तुम्ही संत साहित्याकडे वळलात आणि त्यातही स्त्री संत त्यांचा साहित्याचा अभ्यास. तर हा तुमचा प्रवास नेमका कसा घडला याविषयी जाणून घ्यायला आवडेल. 1999 साली माझी लिहिण्याची सुरुवात ही माध्यमांपासून झाली. म्हणजे अ, आमच्या समीक्षेच्या क्षेत्रात किंवा विद्यापीठाच्या अकॅडमिकमध्ये अ, माध्यमात लिहिणारे लोक हे काहीतरी स्वस्त प्रकारचं लिहित असतात. त्यात काही अभ्यास वगैरे नसतो. 1999 साली पुणे आकाशवाणी केंद्रावर विजयाबाई राजाध्यक्ष यांच्या कथांवर आधारित रूपक सादर करायचं होतं. त्याचं संहिता लेखन मी केलं. म्हणजे एका अर्थाने स्त्री साहित्याशी मी जोडली गेले. म्हणजे कळत-नकळत त्या प्रसंग असतात. संत साहित्याच्या बाबतीत काय झालं, मी जेव्हा 1997 साली फर्ग्युसनमध्ये शिकवायला लागले, तेव्हा मराठी स्पेशलचा एक पेपर होता आणि त्याला जोशींनी संपादित केलेली 33 भारुडं होती एकनाथांची. आणि तरुण मुलं असतात आणि त्यातनंही पुन्हा फर्ग्युसनची मुलं ही आगाऊच असतात. तशी ती माझ्याही काळात होती आणि आत्ताही आहेत. ते काहीही प्रश्न विचारू शकतात आणि शिक्षकाला वर्गात नाही, वर्गाबाहेर पण. तर तो मी असं म्हणते, की राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. आपण काहीही प्रश्न विचारायचे आणि अतिशय आत्मविश्वासाने विचारायचे. तर ती फर्ग्युसनची एक विद्यार्थ्यांची परंपरा आहे. तसं आत्ता जो ओरिसामध्ये कलेक्टर आहे, कालीचरण खडतरे नावाचा माझा विद्यार्थी आहे. त्याने मला विचारलं, की हे 33 वेळा एकनाथ परत-परत सांगतात आणि हे परत-परत आम्ही काय शिकायचं? हे काय तेच-तेच तर सांगितलेलं आहे. तर मी त्याला म्हटलं, की आपण जेवण रोज करतो. असं आहे का, की काल जेवण केलं आणि आता करणार नाही? तसं काही गोष्टी असतात. आणि मी त्याला म्हटलं, "अरे, हे तुला असं वाटतं, की हा उपदेश आहे. पण आजही आपल्याला राग येतो. आजही आपण म्हणजे एकूण सगळी माणसं ही राग येतो, द्वेष करतो. तर ही सगळी माणसं आपल्या मुळातल्या मूलभूत प्रेरणांबद्दल बोलतायत. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे." म्हटलं, "अरे, एक गोष्ट 33 वेळा सांगितली जाते म्हणजे ती किती महत्त्वाची असेल बघ ना." मग माझ्या लक्षात आलं, की या एस-वायमधल्या म्हणजे विशीच्याही आतल्या मुलांना संत साहित्य सांगायचंय, तर ते त्यांच्या पातळीवर आलं पाहिजे आणि मग त्यांच्या पातळीवर यायचं म्हणजे काय? मग पुढच्या एका वर्षामध्ये असं झालं, की आम्हाला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हा पेपर आला आणि ती महानुभाव संप्रदाय ते सगळे शाहीर अशी एवढी मोठी परंपरा होती आणि ती स्वाभाविक आहे, की ती आधुनिक म्हणजे आत्ताच्या मुलांना ती कंटाळवाणी वाटणारच किंवा हे काय आहे? ही भाषा पण आहे, याचे अर्थ पण कळत नाही. मग काय केलं पाहिजे? आणि मग तो सगळा ताण सहन न होऊन काही विद्यार्थ्यांनी मराठी स्पेशल विषय सोडला आणि मग त्यावेळी माझे हेड जे होते सिद्धार्थ आगळे,
त्यांनी मला शनिवारी बोलवून घेतलं आणि सांगितलं, की "उद्यापासून ही गडबड होतीये." जे कोणी शिकवणारे शिक्षक होते आणि ते ते फारच काहीतरी गडबडतंय. तर सोमवारी तू आता हा विषय शिकवायचा. तो एका दिवसात शनिवार, रविवार जरी असला तरी तो काही असा नाही शिकवता येत. मग माझ्या लक्षात आलं, की अरे नाही, आपण संत तर सातत्यानं समाजाशी बोलत होते. मला का अवघड वाटतंय? आपण त्यातला संवाद तत्वावर भर दिला पाहिजे. तो देत असताना मला ज्ञानेश्वरीचा परिचय करून देणं एवढंच काम होतं. आणि तो परिचय एस-वाय-बी-एच्या मुलांच्या पातळीवर येऊन देणारं कुठलं पुस्तक आहे का? म्हणून मी खूप शोधलं. साहित्य परिषदेत शोधलं, आमच्या फर्ग्युसनच्या लायब्ररीत शोधलं. मला नाही मिळालं. पुस्तकं होती का? पुस्तकं आहेत भरपूर. मग मला शोधता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लायब्ररीमध्ये मी जवळ-जवळ 1995 ते 2011 पर्यंत दररोज संध्याकाळी मी तिथं लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचे. आणि तेव्हा मला तिथं सदानंद मोऱ्यांचं त्रयोदशी हे ज्ञानेश्वरीवरचं पुस्तक मिळालं. त्याचा आकार अगदी छोटा आहे. पण मला असं वाटतं, की ते संवाद तत्वाला अधोरेखित करणारं आणि भक्तीचा व्यवहार भक्ती हा जगण्याचा विषय आहे. आणि भक्ती म्हणजे नैतिकता आहे आणि भक्ती म्हणजे सर्वांचं होणं आहे. आणि त्यामुळं आपण लोकशाहीची लोकांनी लोकांसाठी राबवलेलं जे म्हणतो, तसं ज्ञानेश्वर हे ज्ञान हे लोकांनी लोकांसाठी सांगितलेला ज्ञानव्यवहार आहे. याची कल्पना किंवा याची सुरुवात मला त्या त्रयोदशी या पुस्तकामध्ये मिळाली म्हणजे ती. आणि मग मी ते समजून घेण्यासाठी मी आता किती वेळा पुस्तक वाचलं याचा हिशोबच मी ठेवत नाही. एक नक्की होतं, की प्रत्येक वर्षी त्रयोदशी हे पुस्तक वाचल्याशिवाय माझं कॅलेंडर उलटलं जात नाही. इतकं ते महत्त्वाचं म्हणजे सदानंद मोऱ्यांच्या लिहिण्याची बीजं जी आहेत, ती बीज पेरणी त्रयोदशीमध्ये दिसते. आणि 2014 साली मग दरम्यानच्या काळात मी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये मला माधवी वैद्यांनी घेतलं आणि मला सरांच्या हस्ते मंगेश पाडगावकरांना जीवनगौरव द्यायचा होता. आणि तोपर्यंत मी यशवंत सुमंत सरांशी अभ्यासाच्या गप्पा मारायला जायचे. तिथं मोरे सर असायचे, फिलॉसॉफीचे डिपार्टमेंट, हे मित्र. त्यांच्या गप्पा ऐकणं हे एक समृद्ध होण्याचा खूप आपण काहीच बोलायचं नाही, आपण फक्त ऐकायचं. तर आपली ती भरणपोषण होत असतं. आणि तेव्हा सरांचा परिचय करून देण्याचं काम माधवी वैद्यांनी मला दिलेलं आणि त्याच्यात 2 हेतू होते, की ही नवीन व्यक्ती आहे, ही कोण बुवा घेतली हे सगळ्यांना समजावं आणि जरा बरी आहे असं वाटावं. म्हणून ते म्हणले, की परिचय तू करून दे. आणि तिथं मी सांगितलं हे सगळं. तोपर्यंत सदानंद मोऱ्यांना मी माहीत नव्हते, मी वाचते हेही माहीत नव्हतं. कारण मला असं वाटायचं, की हे काय सांगायचं जाऊन, की मी तुमचं पुस्तक इतक्यांदा वाचलं, ह्यात काय कौतुक? आपण वाचलंच पाहिजे. म्हणजे हे काही लेखकावर उपकार करणं आहे का? तर हे काही नाही. आणि मग पुन्हा सर आणि सुमंत सर भेटले आणि मग सुमंत सरांनी सांगितलं. 2014ला मोरे सरांनी जेव्हा त्रयोदशीचं सकाळ प्रकाशनाने त्याचं पुनर्मुद्रण केलं, तेव्हा त्या पुस्तकाचं ब्लर्ब लिहिण्यासाठी सरांनी मला सांगितलं. सर आणि अभय टिळक दोघांनी सांगितलं. आणि तेव्हा मला खूप दडपण आलेलं आणि ते आजही असतं, की सर समोर आहेत आणि आपण बोलतोय आणि आता लिहायचं आहे आणि मग ती परीक्षा. ही बाकीच्या परीक्षा ठीक असतात, त्यात पास-नापास असतं. इथं म्हणजे आपण शून्यातच जाणार असतो. तर तसं मग मी म्हटलं काय लिहायचं? मग मी असं म्हटलं, की सरांचे लोकमान्य ते महात्मा याची आणि तुकाराम दर्शनाची आधार म्हणजे ज्याला आपण म्हणतो अध्यास जो असतो ना, अधिष्ठान जे आहे, हे अधिष्ठान म्हणजे त्रयोदशी आहे. आणि हे मी त्या ब्लर्बमध्ये लिहिलं आणि ते म्हणजे ते आपण छापायला देण्याच्या आधी तर ते सरांना आणि टिळक सरांना दोघांनाही आवडलं. तर असं ते एक आवर्तन पूर्ण झालं. आणि नंतर मग मी म्हटलं आपण इतके वर्ष वाचतोय, तर आपण लिहिलं पाहिजे. आणि ते लिहिताना पण दडपण होतं. म्हणजे मी सदानंद मोरेंच्या पुस्तकाच्या समीक्षेच्या वाटेला का गेले किंवा कशी लागले? तर खूप साधी गोष्ट आहे ना, की जिथं शहाणी माणसं
जायला घाबरतात. ते वेडे माणसं सहजपणे ते धाडस करतात. तर मोरेंच्या पुस्तकाची समीक्षा करणं हे दुस्साहस म्हणता येईल असं होतं. पण मी ते सातत्यानं वाचत होते आणि मग माझ्या लक्षात आलं, की आता आपण इतकं वाचतोय तर आपण लिहिलं पाहिजे. आणि मग मी ते 2016-19 पर्यंत मी लिहिलं त्याच्यावर. पण मला असं वाटत होतं हे माझ्या मनासारखं होत नाही. म्हणून मी पूर्ण झालेलं मी थांबले बरं. 19 साली आणि कोरोनाच्या त्या सगळ्या बंद काळामध्ये मी पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली. मग सगळं सुरू झालं आणि ते पूर्ण व्हायला 2023 साल उजाडावं लागलं. त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रफुल्लता प्रकाशनचे गुलाबराव सपकाळ आहेत. अ, म्हणजे मला एका अर्थाने ही सगळी माणसं गुलाबराव सपकाळ काय असतील किंवा पुन्हा मी माझ्या अगदी आवडीच्या विषयाकडे येते, की हे बघा, वडील मुलीचे लाड करतात किंवा नवरा बायकोचे लाड करतो. प्रेमात पडलेला पुरुष प्रेयसीचे लाड करतो. तर बाईचे लाड करणं म्हणजे काय? तर त्याची खूप आपली एक ढोबळ कल्पना आहे ना, की दागिने आवडतात, खायला काय आवडतं, कपडे आवडतात, वस्तू देणं. पण बाईचा अर्थ म्हणजे तिचा आनंद कशात आहे आणि तिचा विकास झाला पाहिजे. तसं मला म्हणजे त्यांना मी बाबा म्हणते. ते मला म्हटले, की "अगं, तू स्वतः कधी लिहिणार? तू मला लेखक आणून देतीस, मी पुस्तकं छापतो. तू स्वतः कधी लिहिणार? हेच वय आहे तुझं, तू लिहिलं पाहिजे." आणि त्यांनी मला 2014ला ते म्हणलेले, की "तू लिहिल्यानंतर तुझं पहिलं पुस्तक तू कुठेच जायचं नाही." आणि आजही ते मला असं म्हणतात, की "तुझं लिहून झालं. काही नाही करायचं. मला फोन करून सांगायचं, माझं लिहून झालंय आणि लिहिलेलं मला द्यायचं." ते आजही ते म्हणतात, की "तुझं मी का वाचू किंवा मी का दाखवू संपादकांना? इतके वर्ष लिहिती." आणि ते खूप हक्काने सांगतात आणि त्या हक्कानी त्यांनी ते करवून घेतलं. मला याचं खूप समाधान आहे. म्हणजे मी ऋण, कृतज्ञ हे खूप छोटे शब्द आहेत. मी असं म्हणते, की जसं मुक्ताईचा अर्थ निवृत्तीनाथांनी, ज्ञानेश्वरांनी जाणलं, त्या परंपरेने मला प्रफुल्लता प्रकाशनचे माझे बाबाच आहेत ते. मला बोलताना पण भरून येतं, की ते अर्थ आणि तो विश्वास. काय होतं, की तुम्हाला येतं का येत नाही, तुम्ही नात्यातले, तुमच्या ओळखीचे हजार प्रकारनी संधी मिळत असतात, त्या नाकारल्या जात असतात. पण आपल्या कामावर इतका निष्ठेनं विश्वास ठेवणारं जगाच्या पाठीवर कुणीतरी आहे, हीच काम करण्यासाठी खूप मोठी उमेद असते आणि मी खूप अ, विनोद म्हणून किंवा मजा म्हणून म्हणते, की मी अगदी कोळशाने लिहिलं, तरी निर्विवाद छापणारं कोण असेल, तर ते प्रफुल्लता प्रकाशनचं आहे. तर त्यामुळं मी त्यांच्या ऋणात आहे वगैरे हे खूप छोटेच शब्द आहेत. त्यांची त्याच्यामागची जी कळकळ आहे, त्याला शब्द नाही आहेत आणि जो विश्वास आहे, त्याला माझा एक जन्म अपुरा आहे. त्या विश्वासाला मी न्याय द्यायला मी अपुरीच आहे असं मी म्हणते. त्यामुळे ह्या सगळ्यातून हे झालं नसतं तर मी इतक्या सहजपणे मी लिहिलं नसतं किंवा ते मला आजही म्हणतात, की जेव्हा तिसरं पुस्तक अ, अ, न व्हावे उदास आत्ता जूनमध्ये आम्ही 27 जूनला त्याचं प्रकाशन झालं आणि दुसऱ्या दिवशी मोरे सरांनी कार्यक्रम खूप छान झाला वगैरे. माझ्याकडे तो मेसेज आहे. ते म्हणले, "कार्यक्रम खूप छान झाला, पण आता तू पुढच्या कामाला लाग. म्हणजे हे झालंय, तिथं थांबू नकोस. पुढचं लिहायला लाग. आपल्याला छापायचंय." असा माणूस मिळणं हे देवाचेच आशीर्वाद असतात, असं मी म्हणते. त्यामुळं तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, की असा प्रकाशक मिळणं, लाभणं. आणि सचोटीनं तो व्यवसाय करणं, त्या निष्ठेनं करणं. तर त्यांना भेटणं किंवा मला एकदा काहीतरी असं वाईट वाटलेलं, की "अरे, मी इतकं छान लिहिलं." ते मला फोनवर म्हणलेले, "तुम्हाला माहीत नाही का तिथं किती राजकारण असतं? तुम्हाला काय वाईट वाटतं? तुम्ही लिहायला लागा." असे रागवलेले. पण मग ते
त्यांचं रागवणं होतं, असं ते होतं. आपण परत मुक्ताईंकडे येऊया. मुक्ताईंचं जे पुस्तक तुम्ही लिहिलंत, त्याची जन्मकथा आत्ता तुम्ही बोलताना उलगडलीतच. पण मुक्ताईंवर लिहावं, यामागची नेमकी प्रेरणा काय होती तुमची? 2018 साली मला महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधर लोणी यांनी आपल्याला शनिवारची त्यांची पुरवणी, संवादची पुरवणी आहे. त्याला एक तिचे पुस्तक नावाचं सदर सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला काय अपेक्षित आहे? स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य आणि 1 वर्षभर आपलं ते सदर असणार आहे. हं. 15 दिवसांनी म्हणजे एकाआड एक शनिवार तू ते लिहायचं आणि मला त्यांनी काहीतरी 500 शब्द अशी ती मर्यादा होती आणि मी म्हटलं की हो 1 वर्ष का? मग आपण लोकसाहित्याकडून येऊ आणि आधुनिक साहित्यापर्यंत येऊन थांबू म्हणजे ह्याच्या पलीकडे 1 वर्षात होणार नाही. असं म्हणून मी लोकपरंपरेतल्या स्त्रियांचं लिखाण आणि त्याचं वर्तमानाशी संबंध असं लिहिलं आणि मला लिहिताना कल्पना नव्हती की आपण काय लिहितोय आणि काहीतरी झालं आणि त्यानंतर एक काहीतरी मध्ये एक शनिवार गेला आणि ते कसं असायचं की तुम्ही सगळे कॉलेजची लेक्चर, कामं असं करून मग म्हणजे तुम्ही लिहिताय म्हणून त्यातलं कुठलं काम आपण जबाबदारी ठेवू नये दूर. कारण ते पण आपल्या कामाचा भाग आहे आणि त्याच्याशी प्रामाणिक असलंच पाहिजे. काहीतरी झालं आणि मी म्हटलं की मागच्या शनिवारी दिलंय आता कसं असेल परत? मग मला महाराष्ट्र टाइम्समध्येच अभिजित थिटे ते माझं संपादन त्या लेखाचं करायचं. आणि म्हटले, "लेख काय झालं? मी किती वाट बघत होतो." म्हटलं, "मागच्याच तर शनिवारी दिलाय, आता काय?" म्हणे, "तुम्हाला समजतंय का? ते लोकांना खूप आवडतंय, असं नसतं करायचं. द्या आता तो लेख." असं म्हणून तो हक्काने घेतला आणि मग मी महानुभाव संप्रदायातल्या लीळाचरित्रातल्या आपल्याला फक्त महदम्माच माहिती असते. पण त्या संन्यास घेतलेल्या सगळ्या मठात आलेल्या बायका आहेत, ज्या भक्ती करायची. पण त्या इतक्या लहान मुली जितक्या निरागसतेने आणि निर्व्याजपणे चक्रधरांना नवीन कापड आणलेलं आहे ते कोण देणार? खीर कोण देणार? याच्यावरून भांडतात. इतक्या मुक्तपणे मठात वावरताना दिसतात आपल्याला आणि मग मी ते लिहिलं आणि मग मला जाणवलं, की ज्या अर्थी या इथं इतक्या मुक्तपणे वावरतायत, याचाच अर्थ समाजात त्यांना असं जगता येत नाहीये. म्हणजे त्यांनी लिहिलं तरच त्या महत्त्वाच्या आहेत का? तर नाहीये. मला माझ्या पूर्वसुरी म्हणूयात किंवा माझ्या आधीच्या स्त्रिया ज्या बाहेरच्या जगामध्ये वावरताना त्या कशा बदलत गेल्या, हे बघायचं असेल तर मला हे पाहिलं पाहिजे. आणि मग मी तो लेख लिहिला. मग पुन्हा मी आजही आणि तेव्हाही फोन नंबर वगैरे असलं काही गरजच काय म्हणजे माझा तर त्या फोटो देण्यालाही विरोध आहे. कारण मी फोटो देऊन खाली लिहिणं ही माझी सुरुवातच नाही आहे. आणि फोटोशी करायचं आहे काय? लेख वाचा आणि संपवा. फोटोचा काही संबंध? पण ते बदललंय. तर मग महाराष्ट्र टाइम्समध्ये फोन यायला लागले आणि मला आठवतंय की योगेश सोमण्णांचा मुलगा आमच्या संस्कृत स्पेशल करायचा आमच्या डिपार्टमेंटच्या शेजारी. सांगलीच्या एका बाईंनी तो त्या मुलाकडून, त्यानं त्याच्या मित्रांकडून असा माझा नंबर मिळवून त्यांनी मला दुपारी फोन केलेला आणि सांगितलेलं की तुमची ही लेख मला खूप छान होतीये, मला खूप आवडतीये आणि असं ते. आणि मग मी ते केलं आणि मी मुक्ताबाई लिहायला आणि माझं काही असं ठरलेलं नसायचं, की हे लिहायचंय. पण मी लिहीत गेले, वेगवेगळ्या संदर्भात शोधत गेले आणि 1 वर्षापुरतंच आपल्याला लिहायचंय. 500 शब्दांमधून मग ते 1000 शब्दांचा आमचा तो कॉलम झाला आणि तो साधारणपणे लेख मला 1 वर्षात संपते. पण महाराष्ट्र टाइम्सनी हा माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. आणि ती लेख मला 18 साली सुरू झालेली कोविड आला तेव्हा नाईलाजानं ती बंद झाली. इतके वर्ष ती चालली आणि मला मग लक्षात आलं, की अरे, मी ते माझ्या पुस्तकात पण म्हटलंय, की आता आपलं बोट या मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांच्या हातामध्ये आहे आणि यांच्या हातात आपलं बोट घट्ट यांनी धरलंय
आणि मग मला वेगवेगळ्या ठिकाणी आकाशवाणी, विद्यावाणी, मग दरम्यानच्या काळामध्ये परत कोविड वगैरे संपल्यानंतर पुढारीने 300 शब्दांमध्ये लिहायचं होतं आणि मग 1 वर्षभर आम्ही मुक्ताबाईच लिहिली. 1 वर्षभर तेच केलं आणि त्याचं संपादन करायला माझ्या फर्ग्युसनमध्ये जेव्हा मी नवीन लागलेले होते, त्या अमृता वाळिंबे त्या माझ्या सदराचं माझ्या विद्यार्थिनीने त्याचं संपादन केलं. त्यामुळे तो एक वेगळा आनंद होता. कोविड संपल्यानंतर आमचा विद्यार्थी आहे, जो खरं इकॉनॉमिक्सचा होता, पण मी सांस्कृतिक विभागाचं काम बघत असल्यामुळं वक्तृत्वाला तो जायचा. वारकरी दर्पण मासिकासाठी मी 1 वर्षभर मुक्ताबाई लिहिली आणि ती आमचा संवाद व्हायचा आणि मग असं करत मला मुक्ताबाई, जनाबाई या सातत्याने भेटतात, नव्या-नव्या पद्धतीनं भेटतात आणि मग मला असं नेहमी वाटतं, की ह्यांचं ऋण आहे माझ्या डोक्यावर आणि म्हणून त्या भेटतात. तर ही आजचं आपलं हे पॉडकास्ट ही सुद्धा त्यांची भेट आहे परत एकदा. निमित्त वेगळी होतात, पण त्या मला भेटतात, त्या माझ्याबरोबर आहे आणि म्हणून मला असं वाटतं, की माझं नाही, महाराष्ट्रातल्या मराठी आधुनिक होणाऱ्या परंपरेतल्या प्रत्येक बाईच्या त्या संगाती आहेत. त्या आया आहेत आमच्या. अनेक आहेत आणि इतकं समृद्ध आईपण मिळणं यालासुद्धा भाग्य लागतं. त्यामुळं आपण महाराष्ट्रात जन्मलो, मराठी आहोत याचा अभिमान वाटण्याचं खूप मोठं कारण ही परंपरा आपली आहे आणि ह्या परंपरेत जगण्याचं इतकं सत्व आहे आणि जगण्याचं भान या परंपरेनं दिलेलं आहे. तर ते आपण आपल्याला सापडत जातो आणि मला पुन्हा एकदा म्हणजे आधुनिक काळातल्या संदर्भात, स्त्रीवादाच्या संदर्भात बोलायचं झालं, तर स्त्रियांच्या साहित्याचं स्त्रीवाचकाने केलेलं स्त्रीवादी वाचन याही अर्थाने मला मुक्ताबाईंचं हे पुस्तक किंवा आत्ता ही चर्चा, सदर लेखन, भाषण हे स्त्रियांचं लेखन, स्त्रीने केलेलं स्त्रियांच्या लेखनाची स्त्रीवाचकाचं वाचन म्हणूनही मला ते महत्त्वाचं वाटतं. त्या भूमिकेतून मी लिहित गेले, पण आपल्याला उशिरा कळतं आपण काय करतो. तर ते त्या दृष्टीनं मी या सगळ्या प्रकाराकडे बघते, आजही बघते असं आहे. सदर लेखनाचं एक निमित्त झालं, पण हो. त्या ह्यानी तुम्ही पण स्वतःला काय म्हणू, की आपण शोधतो. मला शोधतो. असं वाटतं काय सांगू का, की आपण वाचतो, तर आपण माझ्यासारखं कोण आहे हे शोधत असतो. तर आपण स्वतःला शोधत असतो. तर मला असं वाटतं, की जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, वीणाबाई वाचणं, त्यांनी स्वतःचं स्त्रीत्व ज्या पद्धतीनं रचलं, पुन्हा-पुन्हा रचलं, त्यावेळी जो वादसंवाद समाजाशी केला, समाजाची टीका पचवली आणि त्या सगळ्यावर मात करून त्या उरल्या, काळालाही पुरून उरल्या. तर त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे हे लेखन आहे आणि त्यांच्याशी बोलणं आहे. त्या आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्याशी बोलतो आणि आपण आपल्याला परत एकदा सापडतो. तर त्यामुळे स्वतःला शोधण्यासाठी मी लिहित गेले, मी बोलत गेले आणि त्याच्यात काहीतरी महत्त्वाचं होतं, हे जाणून घेणारी सुजाण माणसं मला मिळत गेली आणि ती माध्यमात मिळत गेली. त्या विषयाला किंवा आपल्या लिहिण्याला फर्ग्युसनमध्ये माझ्याबद्दल आदर असणं हे खूप स्वाभाविक आहे. पण माध्यम ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू काय आहे? तुम्ही लिहिता, लोकांपर्यंत ते काय पोहोचतं? तर त्याची तुम्हाला एकूण फर्ग्युसनच्या दाराबाहेरची किंमत तुमची काय आहे? त्याला आपण वजूद म्हणतो, तो काय आहे? तो मला या सगळ्यांनी दिला. तर ते माझं लिहिणं म्हणजे मला शोधणं आहे. मी मला सापडत जाणं आहे. आपण आपल्याला रचत जाणं आहे. अशा खूप गोष्टींनी आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की आपण त्यांना विरागिनी, योगिनी असं काय विशेषणाच्या कोंदणात बंद करू नये. आरसा आहे तो आपला. तर त्या आरशात आपण बघायला पाहिजे आणि आरशात बघताना आपण निरखतो, आपण निरीक्षण करतो. तर मला असं वाटतं, की मुक्ता, जना, बेहणा, वेणा या महाराष्ट्राच्या स्त्री जीवनाचा आरसा आहे आणि त्या आरशात आम्ही पुन्हा-पुन्हा डोकावलं पाहिजे आणि कसलाही मेकअप
न चढवता, कुठलाही मुखवटा न चढवता, आपल्या अंतरंगामध्ये आपलं स्वत्व शोधण्यासाठी या आरशाकडे पुन्हा पुन्हा धाव घेतली पाहिजे. स्त्रियांनी घेतली पाहिजे आणि निरोगी समृद्ध स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनासाठी पुरुषांनी सुद्धा तितक्याच सजगतेने, तितक्याच सहृदयतेने हे साहित्य, हा आरसा पाहिला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही जे आत्ता सगळं अनुभव कथन केलंत तुमचं, मला वाटतं की ते अनेकांना प्रेरणा देणारं ठरेल. त्यामुळे ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहणार, हे मला निश्चित खात्री आहे. म्हणजे आपले जे सगळे हा पॉडकास्ट बघतायत, ज्यांना व्यक्त होण्याची उर्मी आहे, मग ती लिखाणातनं असेल, हे पॉडकास्टचं माध्यम असेल, संगीत असेल, नाटक असेल, त्या सगळ्यांना यातनं नक्की तुमच्या बोलण्यातनं मिळणार आहे, मला खात्री आहे. आपण परत एकदा मुक्ताईंकडे येऊया. तुमच्या आवडीचा त्यांचा अभंग तुम्हाला आवडेल? मुक्ताबाईंच्या आपल्याला दिसतं असं, की ताटीचे अभंग ही त्यांची मुख्य रचना आहे. ताटीच्या अभंगांनंतर आपल्याला मुक्ताबाई म्हणजे आता एकूण म्हणजे आपल्याला काय माहिती असतात, तर मुंगी उडाली आकाशी दुसरं. हं. ही एक मुक्ताबाईंची ओळख आहे. पण मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये तर त्या रचलेलं आहेच. पण मुक्ताबाईंनी ज्याला आपण कूटरचना, जे मुंगी उडाली आकाशी सारखी आहे, तर मुक्ताबाईंच्या अभंगरचना म्हणून पण आहेत. म्हणजे पंढरपूर वर्णन आहे, भक्तीच्या संदर्भात आहे. मुक्ताबाईंच्या बाबतीत काय होतं, आपण मुंगी उडाली आकाशीकडेच फक्त बघत राहिलो, तर आपल्याला असं वाटतं की यांची भक्ती ही योगप्रधान आहे. कुंडलिनी जागृत होणे आणि ते सगळे अनुभव आहेत. ते मुंगी उडाली आकाशी योगमार्गाला योग मार्गप्रधान भक्ती त्यांनी केली. तो प्रत्येक वारकरी संप्रदायामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जसं आपण सुरवंटाचं फुलपाखरू होण्याचा एक प्रवास असतो की नाही, तो प्रवास तुम्हाला ते ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. तो आंतरिक विकास तुम्हाला दिसतो. तसा तो मुक्ताबाईंचा पण आहे. तर मुक्ताबाईंचे वेगवेगळे जे अभंग आहेत, ते अभंग हे जसे जनाबाईंचे प्रसिद्ध झाले, तर त्या पद्धतीनं समाजात ते दिसतात का? तर नाही दिसत. कारण ती पुन्हा सगुण भक्ती आहे आणि त्या सगुण भक्तीलाही जनाबाईंनी अगदी मानवी म्हणजे ह्युमन टच ज्याला आपण म्हणतो, ती अगदी मानवी वृत्ती-प्रवृत्तींच्याच पातळीवर आणली. त्याचा मानवी चेहरा दिला. मुक्ताबाईंची भक्ती आणि त्या भक्तीला जाणून घेणं हे तितकी सोपी गोष्ट नाहीये. कारण त्याच्यामध्ये खूप प्रतिमा आणि प्रतीकं आहेत. तर मुंगी उडाली आकाशी सारखी कुठे रचना असेल, तर ती समजून कशी घ्यायची? मला म्हणजे मी वेगवेगळ्या वेळी लिहित होते. मी या पुस्तकाच्या वेळी या अभंगांवर लिहिण्यास लायक आपण झालेले आहोत, याची मला खात्री नव्हती त्याचा अर्थ लावताना. आणि मग मुंगी उडाली आकाशी सारख्या त्यांच्या ज्या कूटरचना आहेत, त्या मला व्यक्तिशः खूप आवडतात. याचं कारण तिथं तुम्हाला अर्थ लावण्यासाठी आव्हान असतं आणि ते तो जो अर्थ आहे, तो इतका अमूर्त आहे. तर त्या फक्त इमेजेस आहेत आणि त्या तशा का आहेत, त्याचा विचार करावा लागतो. आता रामचंद्र देखणेंनी अद्वैत तत्त्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये त्याची काही एक मांडणी केलेली आहे. ती मांडणी आहेच. पण पुन्हा एकदा तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही वाचक म्हणून त्या अभंगाशी कसे जोडले जाता? तर मग मुंगी उडाली आकाशी सारखे जे अभंग आहेत, त्याचा अर्थ लावताना तो काय दिसतो? तर ते जे चैतन्य तत्व आहे, जे अनादी अनंत आहे, त्या चैतन्य तत्वाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे आणि तो अनुभव व्यक्त करणं आहे. आता हा अनुभव मुळात व्यक्त करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जो अनुभवण्याचाच विषय आहे. हं, त्या अनुभवाचं वर्णन करणं अशक्य आहे. हे रामदास स्वामी म्हणतात तेव्हा ते असं म्हणतात, की मुक्याने गूळ खादला. मुक्या व्यक्तीनं, मूकबधीर व्यक्तीने गूळ खाल्ला, गोडी नये सांगता. हा चैतन्याशी एकरूप होण्याचा अनुभव, हा वाचाच नसलेल्या व्यक्तीने गुळाचं वर्णन करायचं कसं?
हां, ज्याला वेद नेती-नेती म्हणतात. म्हणजे काय, की ज्याला रंग आहे का नाही, ज्याला रूप आहे का नाही, ज्याला चव आहे का नाही. म्हणजे सकारात्मक वर्णनच ज्याचं करता येत नाहीये, म्हणून ते नेती-नेती करावं लागतंय. असं वर्णन मुक्ताबाई करतात. तेव्हा त्यांच्या मनाच्या त्या अवस्था आहेत वेगळ्या-वेगळ्या आणि तो अनुभव वाणीच्या म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर वैखरी म्हणजे त्याला शब्दरूप लाभणं आहे. तो स्पष्ट स्पष्ट धवळले जगदाकार, अंधार तो निरसला, इतका स्पष्ट होणं आहे. मुक्ताबाई तो अनुभव स्पष्ट होण्याच्या अलीकडच्या स्थितीचं वर्णन करतायत आणि म्हणून त्या इमेजेस आहेत. एखाद्या चित्रकाराने ब्रशनी नुसत्या रेषा आणि ते नुसते फटकारे असतात की नाही, तशा त्या नुसत्या इमेजेस येतात आणि आपण संगती लावताना हे होतो. म्हणजे ज्याला अ, अ, म ग्रेस मृगजळाचे बांधकाम म्हणतो. तर मुक्ताबाई ते मृगजळाचे बांधकाम करतायत, मुंगी उडाली आकाशीमध्ये. म्हणून मला ते खूप आवडतं आणि मला ते व्यक्तिशः त्याच्यात खूप नवीन-नवीन अर्थ सापडतो किंवा ग्रेसच्या पूर्ण कविता जर आपण पाहिल्या, तर मला असं वाटतं की ग्रेसवर त्या मुंगी उडाली आकाशीचा संस्कार आहे. आणि म्हणून तुला पाहिले मी नदीच्या किनारेसारखी अत्यंत अमूर्त किंवा अ, तो मध्य म्हणजे अ, तो जो संबंध त्यांच्या कविता ज्या आहेत, त्या सगळ्या या मूर्त आणि अमूर्ताच्या एका अशा अदृश्य सीमारेषेवर, की अव्यक्त काहीतरी व्यक्त होऊ पाहतंय, पण त्या व्यक्त होण्याला शब्द आणि ती स्थिती नेमकेपणाने पकडताच येत नाहीये. ही जी मोगरा फुलला च्या अलीकडची जी अवस्था आहे, ती ग्रेस त्या संबंध त्या स्थितीमध्ये ग्रेस आयुष्यभर खेळत राहिले. म्हणजे वाऱ्याने आलं ते रानमध्ये पण तेच आहे. ते संबंध किंवा आरती प्रभूसुद्धा. आरती प्रभू थोडे कमी, पण ग्रेस पूर्ण आयुष्यभर ते मृगजळाचं, की अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. तो मज ऐकू येतो पावा, तो आधी मुक्ताबाईला ऐकू आलाय आणि मग ग्रेस त्याचे वेध घेत ग्रेस चालत राहिले आणि कविता लिहित राहिले. म्हणून मला ते ते खूप मला आव्हानात्मक वाटतं त्या संबंध. अगदीच. तुम्ही जे सांगता त्याच्यावरून तुमची अभ्यासाची खोली ही पण जाणवतीये आणि मुक्ताई आकळणं किंवा त्यांना शब्दात मांडणं हे किती अवघड आहे, हे पण दिसतंय. तर तुम्ही जे सगळं मांडताय, उलगडताय मुक्ताईंविषयी, ते त्यांचं माणूस पण हे किती मोठं आहे हे सांगताय. पण दुसरीकडे संतांकडे बघण्याचा एकूण समाजाचा दृष्टिकोन हा कुठेतरी उदात्तीकरण, पूजा-अर्चा याकडे जाताना जास्त दिसतो किंवा ते समाधी स्थळालाच मोठं करणं. तर नेमका तो कसा असायला हवा संत साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन? मी जेव्हा हे मांडायला लागले, सांगायला लागले, तेव्हा मला या प्रतिक्रिया आल्या, की त्या विभूती आहेत आणि त्या संत आहेत. त्यांच्याशी हे बंडखोरी वगैरे, वगैरे असले बोलूच नका तुम्ही. काय होतं, आपण त्यांना संत म्हणून बंदिस्त करतो. हं. आणि मग ते आषाढी, कार्तिकी, माघी किंवा ठरलेल्या वारी, आरती करायची. तो एक आचारधर्म म्हणून उरतो आणि आचारधर्माचं हळू-हळू कर्मकांडात रूपांतर होण्याच्या शक्यता असतात. आणि मग जसं पु. ग. सहस्त्रबुद्धे म्हणतात, त्यांचा खूप छान निबंध आहे, नरोटीची उपासना, की आपण वास्तुशांतीला किंवा हा नारळ इथून आणलाय आणि मग आपण तो देवाऱ्यात ठेवतो आणि त्याची पूजा करत राहतो. वर्षानुवर्ष ती करतो. त्या नारळाच्या आतलं खोबरं जे आहे, ते संपून जातं. आपल्याला आत बघावसंच वाटत नाही. कारण आपला तोच एक पूज्य भाव असतो, की हा तिथून दिलेला नारळ आहे. तर ते स्वतः बुद्धिवादी होते. त्यामुळे ते म्हटले, की आपण या सगळ्याकडे आपण काय करतो, हे संप्रदाय किंवा हे अध्यात्म, विचार, तत्वज्ञान हे इतके त्याच्याबद्दल हळवे होतो, इतके कर्मठ होतो, की सत्व उडून गेलं तरी नरोटीचीच उपासना करत राहतो. तर ही
जो सत्वांश आहे, तो बघायला पाहिजे. आणि मला माझ्या जगण्याचं बळ या देतायत. आपण त्यांना विभूती म्हटलं. त्या सामान्य नव्हत्या, असामान्य होत्या. सामान्य असणाऱ्या म्हणजे परिस्थिती माणसाला घडवते आणि माणूस परिस्थिती घडवतो, ही इहवादी जाणीव वारकरी संप्रदायाच्या भक्तितत्वामध्ये आहे आणि म्हणून ती 700 वर्ष टिकून आहे. मग आपण जर तिला एका कुठल्यातरी विशेषणामध्ये, एका कुठल्यातरी परंपरेमध्ये बांधून ठेवलं, तर मला परंपरेकडून जगण्याचं बळ नाही मिळणार. आणि मला परंपरेतून ऊर्जा मिळवायची असेल, तर मला परंपरेकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. आणि मला परंपरेचं कर्मठ होण्याकडे किंवा हळवं करणं आणि मग परंपरेचं दुधारी हत्यार जर परंपरेला होऊ द्यायचं नसेल, तर परंपरेचं डोळस भान, परंपरेचं आधुनिक आणि हे मी करते अशातला भाग नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी हेच केलंय, तुकोबांनी हेच केलेलं आहे, जनाबाईंनी, मुक्ताबाईंनी, कान्होपात्रेंनी पण हेच केलंय. तर त्या माझ्या वारसदार आहे आणि तो माझा अनुवंश आहे असं मी म्हणते ज्ञानाचा. तर तिकडे गेलं पाहिजे. आपण त्याला विभूती म्हणून, चमत्कार म्हणून मंदिरं केली पाहिजेत का? जरूर केली पाहिजेत. एक सगुण भक्ती केली पाहिजे का? केली पाहिजे. पण भक्ती करता करता विचारांची पायमल्ली होता कामा नये. विचारच भक्ती करण्यातून संपत असतील, तर मग काय उपयोग त्याचा? हां, मग तुम्हाला हंगामी काहीतरी आपण करत राहतो असं होईल ते. तर तसं नाही. मग ज्या ग्रंथातून ज्ञान बाहेर काढलं यांनी, तर आपण पुन्हा प्रवाह उलटा फिरवतो. असं होईल ना. असं ते आपल्या जगण्यात उतरलं पाहिजे, आलं पाहिजे. खरं आहे. शेवटाकडेच आलोय ताई. तर मुक्ताईंविषयी बोलायचं म्हणलं तर त्यांच्या साहित्याचं रसाग्रहण समकालीन साहित्यिकांनी असेल, आधीच्या पिढीतल्या साहित्यिकांनी असेल, काही तुम्ही ठळक उदाहरणं किंवा तुमच्या वाचनात आलेले काही गोष्टी सांगाल? म्हणजे मी वारीसाठी वारीचं प्रक्षेपण असतं पुणे आकाशवाणी केंद्रावर आणि तेव्हा बोलायचं असतं. बऱ्याचदा असं होतं की पालख्या यायला बराच वेळ असतो आणि लोक फिरत असतात आणि आपण प्रक्षेपण करत असतो आणि त्यावेळी वेगवेगळे विषय सहजपणे बोलायचे असतात. तर काय करायचं? तर तेव्हा मला आता ती त्या जागा आणि ते सगळा तो दिलेला वेळ आहे. त्याच्यात लोकांशी बोलणं असतं. समोर कोणी नसतं, पण बोलणं असतं. लोक येत जात असतात. तर ते दरवर्षी करताना जवळ-जवळ मी 4-5 वर्ष ते करते. ते करताना तुम्ही तेच असता, पालखीची परंपराही तेच असती, पण तुम्हाला श्रोत्यांना नवीन द्यायचं असतं. कारण त्यांना ऐकण्यातून ती परंपराच तुम्ही पुन्हा एकदा सांगत असता ना. तर ते करत असताना मला असं जाणवलं, की ह्या मुक्ताबाई, जनाबाई, अगदी ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा हे राहिले. याचं कारण त्यांचे अभंग सगळ्यांना तोंडपाठ होते. हां, हा एक भाग झाला. म्हणजे ते मातीत रुजलेले होते. पण ती परंपरा अगदी सामान्य रूढार्थाने जे शिकलेले नाहीत, कष्टकरी आहेत, अशा लोकवाङ्मयामध्ये संत परंपरा आणि लोकपरंपरा, संत परंपरा झिरपत-झिरपत, पाझरत-पाझरत ही सर्वसामान्य माणसांचं त्याचं आकलन काय आहे? म्हणजे लोकसाहित्यातलं संत साहित्याचं लोक लोकपरंपरेतल्या ओव्या कोणत्या आहेत? त्या आपण बघू आणि मग आधुनिक काळातल्या कवयित्रींनी काय केलंय ते बघू. तर म्हणजे मला त्याची गंमत आणि मला त्याचं कौतुक, गंमत दोन्ही वाटते. गंमत अशी वाटते, की कष्ट करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, शेतीत काम करणाऱ्या गृहिणी आहेत खेडोपाड्यातल्या, त्या साध्या-साध्या बायकांना मुक्ताबाईंचं आणि ज्ञानेश्वरांचं नातं कसं कळलंय. म्हणजे शेवटी आपल्याला कॉमन सेन्स नावाची गोष्ट असते, व्यवहारज्ञान नावाची गोष्ट असते. सर्वसामान्य माणसाला कळलेली परंपरा आणि त्यांचं मोठेपण काय आहे, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लोकपरंपरेकडे यावं लागतं. तर त्या लोकपरंपरेमध्ये खूप छान वर्णन आहे. तर त्यातलं एक एक ओवी अशी आहे, की ज्ञानेश्वर माऊली ना झोपायचं आहे
आणि आपण जसं डोक्याशी उशी किंवा अंथरूण लागतं, तर ज्ञानेश्वर म्हणतात की कशासाठी हवं आहे अंथरूण, आणि मुक्ताबाई पाठीला पाठ लावून झोपेल आणि आम्ही झोपू की. आता हे खूप साधं छोटं उदाहरण. ह्या बहिणी-भावांचं नातं हे काय होतं, तर इतकं सख्यत्व होतं त्या नात्यात. त्यांनी त्यांच्या भाषेत ते मांडले. दुसरी एक ओवी अशी आहे, की पालखी येणार म्हणून म्हणजे खेड्यामध्ये आजही असं असतं, की काहीही झालं तरी आनंद व्यक्त करायचा असेल तर पुरण घालणं, पुरणाची पोळी आणि तो सगळा साग्रसंगीत स्वयंपाकघर. तशी ती पालखी येणार आहे आणि म्हणून कुणीतरी पुरणाचा घाट घातलाय आणि पुरणपोळीचं जेवण पंगत बसली आणि मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माऊली पण जेवायला ते पत्रा वाढले होते आणि त्यातल्या एका बाईनं, कुणी अनामबाई असणार आहे, ती म्हणते की ज्ञानेश्वरांच्या द्रोण जो असतो पंक्तीतला, त्या द्रोणाच्या शेजारीच मुक्ताबाईंचा द्रोण आहे आणि त्या द्रोणात वाढलं जातंय. तर असं वरवर बघताना असं वाटतं की ह्यात काय विशेष आहे? ह्यात तर काहीच विशेष नाहीये. ही जी समानता आहे, ही समता आहे. ही समतेवर आधारित असलेलं दोघांचं नातं हे त्या खेडातल्या अडाणी पण शहाण्या असलेल्या बाईनं द्रोणाच्या माध्यमातून म्हणलंय आणि किती साधेपणानं, किती सहजपणाने ते व्यक्त केलेलं आहे. किंवा म्हणजे मुक्ताबाईंसाठी ज्ञानेश्वर काय, त्याचं लोकपरंपरेत खूप सुंदर वर्णन आहे. तर अशी खूप उदाहरणं देता येतील आणि एक म्हणजे 50 मिनिटंसुद्धा अपुरी पडतील, इतकं ते संचित आहे मोठं. मग आपण आधुनिक कवयित्रींकडे आलो, तर आधुनिक काळामध्ये एक ज्या आहेत बहिणाबाई चौधरी, सरिता पत्की, नंतर आजच्या काळातल्या प्रज्ञादया पवार, ह्या सगळ्यांनी मला वाटतं नीलम मांडगावे ज्या जयसिंगपूरच्या आहेत, त्यांनी मुक्ताबाईंवर कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या खूप सुंदर आधुनिक स्त्रीला कळलेल्या मुक्ताबाई ज्या आहेत, त्या काय आहेत? तर त्यांच्या ज्या कवितेतल्या ओळी ज्या आहेत, त्या त्या आपण म्हणजे त्याही बघणं हे आपल्याला अ, हे पण जाणून घेतलं पाहिजे. तर एक सरिताबाईंची कविता आहे. तर त्या कवितेमध्ये पण ह्या सगळ्याच कवयित्रींना एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे, की जो आपण मुक्ताबाईंचं आणि चांगदेवांचं नातं जे म्हणत होतो त्याच्या संदर्भात आहे, की माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियाने तिले मानला रे गुरु. हे बहिणाबाई म्हणतात, की त्याचं त्यांना अप्रूप आहे आणि सगळं जे आहे ना, की मुक्ताबाई कोण होत्या? तर बहिणाबाई चौधरी असं म्हणतात, की "देख ज्ञानियाच्या राजा, आदिमाया पानावली." मुक्ताबाई ही आदिमाया आहे आणि ही आदिमाया हीच एकनाथांनी त्यांचं वर्णन करताना त्यांना आदिमाया म्हटलंय. चोखोबांनी त्यांना आदिमाया म्हटलेलं आहे. हीच परंपरा बहिणाबाई सांगतात, खानदेशातल्या, जळगावातल्या कष्टकरी शेतातली बाई आणि त्या पुढं असं म्हणतात, की सगळ्यांच्या आधी मुक्ताईनं तो ज्ञानाचा पान्हा पिला. म्हणजे काय? तर मुक्ताईला तो माऊली भाव समजला. म्हणून मुक्ताईला कर्मयोग समजला. मुक्ताईला पोषणकर्ता भक्तियोग समजला. मुक्ताबाईला स्वातंत्र्यातून विधायक आकार देण्यासाठी स्वातंत्र्य आहे. हे ज्ञान सगळ्यात आधी मुक्ताईला झालं आणि ती आदिमायाच होती. ती आदिमाय आहे आमची महाराष्ट्राची. ही बहिणाबाई कवितेतून मांडतात आणि म्हणून त्या म्हणतात, की "सर्व्या आधी रे मुक्ताई, पान्हा पियीसनी गेली." तो भक्तीचा आणि ज्ञानाचा पान्हा जिनं ग्रहण केला, पचवला आणि त्यातून पुन्हा पोषण करतं असं एक परंपरा उभी केली, ती मुक्ताबाई. हे बहिणाबाईंचं आकलन आहे. आणि दुसरी एक जी आमच्या सरिता पत्की आहेत आणि त्या सरिता पत्कींनी अशी कल्पना केली आहे, आळंदीला झालेल्या साहित्य संमेलनात, ज्याच्यात शांताबाई शेळके अध्यक्ष होत्या आणि लताबाई मंगेशकर स्वागताध्यक्ष होत्या. अशी सगळी श्रीमंत थाट होता तो आणि त्याच्यात सरिताबाईंची कविता जी आहे,
त्याच्यामध्ये त्या परवाच मला मुक्ताबाई भेटली. सरिताबाई म्हणतात, "परवाच मला मुक्ताबाई भेटली, अशी इंद्रायणीच्या काठावर. तिच्या मुखावर होती विजेची झळाळी. आभाळातल्या विजेनंच तिला कवेत घेतली ना." आता त्याच्या पुढं ते असं म्हणतात, की मुक्ताई आई माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, "का गं माझ्या लेकी, माझी वारस असून देखील तू का अशी विषण्ण?" आधुनिक स्त्रीला मुक्ताबाई विचारते, की "माझी तू वारसदार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर ही एवढा खेद का? एवढी विषण्णता का? तुझी हालचाल का अशी मंद, उद्विग्न?" मी थांबले, कसनुशी हसले आणि मी एकदम तिला विचारलं, "खरंच गं माझी आई, तुला कसं सारं जमलं?" हा जो प्रश्न आहे ना सरिताबाईंनी विचारलेला, तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, की "खरंच का गं माझी आई, तुला कसं जमलं सारं? तू 3 भावांची परकरी आई झालीस. त्यांना मांडे करून घातलेस. त्यांचे रुसवे-फुगवे सोडवलेस आणि ताटीचे अभंगही रचलेस. वाघावर स्वार होऊन आलेल्या शिष्याचं तू एक रांगतं बाळ बनवलंस. कसं जमलं तुला हे सारं?" मग मुक्ताई म्हणाली, "पोरी, अगं जग वन्नीच असतं. पण आपण आपण पाणी असतो ना, आपलं पाणी पण ओळखून आपण वन्नीशी खेळायचं असतं. असं केलं की जय आपला असतो अन् आभाळातली वीजही आपलीच असते." वाह! हा सरिताबाईंची ही मुक्ताबाईंची कविता आहे. सरिताबाईंच्या नंतर असंच शोधत मी वसंत बापटांची कविता मला अचानक हाती लागली. मग आपण त्याचा मागे उल्लेख केलेला आहे आणि वसंत बापटांनी खूप छान म्हणजे आता पुन्हा कसं आहे, की आधुनिक सेवादलातल्या वसंत बापटांना कळलेल्या मुक्ताबाई म्हणजे परंपरा कळणं आहे. तर त्यात त्यांनी अशी कल्पना केली, की ही 10 वर्षाची मुक्ताई ती असं म्हणते, की "योगी चांगदेव आले वाघावर बसून, योगी चांगदेव आले वाघावर बसून, तेव्हा माझी बाई वळे बाई मुरकुंडी हसून." मला हसूच येतं, की काय हे वाघावर बसून आलेत, किती शक्ती प्रदर्शन करतायत. "चांगदेवा चांगदेवा वटेश्वरा, कसा रे तू योगी? सारे सोंग-ढोंग तुझे सोड सोड वेणी. गर्वामुळे योगी याचा घात होतो जगी. योग साधनेच्या सवे हवी दया शांती. योगी चांगदेव आले वाघावर बसूने, तेव्हा माझी बाई वळे मुरकुंडी हस वळून." की हे कसं काय समजलं नाही तुला? सोड आता तू, आता ते हे शक्ती प्रदर्शन थांबव. एका लहान 10 वर्षाच्या मुलीला हा असा गर्वाने, ज्याला आपण म्हणतो की असा अहंकाराने पेटलेला ज्ञानाचा पेटता योगी कसा दिसला असेल, अशी छान कल्पना केली. आणि मग आपण येतो थेट, म्हणजे मलाही खूप छान वाटलं आणि ते म्हणजे प्रज्ञादया पवारांच्या मुक्ताबाईंच्या अ, आता याच्यामध्ये ना आधुनिक सगळ्या कवितेकडे पाहिलं तर या सगळ्यांनी ना त्यांचं स्त्रीत्व जे आहे ना, त्या स्त्रीत्वाशी स्वतःला जोडून घेतलेलं आहे आणि त्या स्त्रीत्वाचा अर्थ आणि पुन्हा मागे आपण जे म्हटलेलं होतं, की ते जेंडरलेस मातृत्व जे आहे, की बाळाला जन्म न देता आई होण्याची ही मातृत्व शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते. ती समजून घेणं जे आहे, ते या सगळ्या स्त्रियांनी जाणून घेतलेलं आहे आणि ते निलिमा शिकारखाने त्या सगळ्यामध्ये ना, की आभाळाकडे थेट बघ म्हणजे जाणवेल तुला, आभाळ म्हणजे एक मोठी पोकळीच आहे, काळजातल्या पोकळीसारखी, जी ती तू आतून शिवून टाकली आहेस. आधुनिक स्त्रीला ते असं म्हणतायत, की व्यापक होण्याची सगळी क्षमता, सगळी शक्तीच तुझ्याजवळ आहे, पण तू
ते जे व्यक्तिकेंद्रित जगणं जे आहे, ते इतकं धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुझ्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासालाच मर्यादा पडल्यात आणि म्हणून ती ताटी तूच लावून घेतलेली आहेस. तर ती तुझी कवाडं तू खुली केली पाहिजेस आणि मग तू आकाशाकडे पाहिलं, तर ते आकाशही तुझंच आहे आणि म्हणून तुझ्या जगण्यावर तुझी काय प्रगतीची, विकासाची पुटं चढवलीत किंवा तुला सुपरवुमन व्हायचंय, तुला पुरुषासारखं व्हायचंय, पुरुषाइतकं मोठं व्हायचंय. हं, ते नाही जमलं तर त्याच्यासाठी खंत वाटू द्यायची आहे किंवा आपण काहीच नाही मिळवलं असं एकूण निरर्थक असल्याची जाणीव तुला होतीये किंवा तुला तितकं बेफाट व्हायचंय. हे नाहीये. ही तुझी पुन्हा ताटीच आहे. ही तुझंच दार तू बंद करून घेतलं. तर ही ताटी उघडली, तर तुझ्यामधल्या तुझ्या शक्तीची तुला नवीन जाणीव होईल आणि मग आभाळही तुझंच असेल, वीजही तुझीच असेल. हे या आधुनिक कवयित्रीने सांगितलंय. तर असा मुक्ताबाईशी वादसंवाद करत मराठी स्त्री जगते आणि सगळ्या स्तरातली जगतीये. लोकपरंपरेतली जगतीये, ग्रामीण भागातली आधुनिक कवयित्री जगतीये. एका अर्थाने आपण म्हणून दलित स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करणारी कवयित्री आहे आणि शिक्षण, करिअर इत्यादी स्वतःला सिद्ध करू पाहणारी स्त्री आहे. तर तिला तिच्या स्त्रीत्वामध्ये बाईच्या स्त्रीत्वाच्या ठिकाणी ते जे नवनिर्माणकारक स्त्रीत्व आहे आणि बाईकडे जी जग झाले वन्नी आणि त्याच्यासाठी आपण सुखे पाणी व्हावे, की तो आग शांत करणारं. ती ही पाणी होण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे. ते तिचं स्त्रीत्व आहे. हे मुक्ताबाई सांगतात. त्यामुळे हे आहे तोपर्यंत मुक्ताबाई असणारच आहेत. म्हणजे मी तर असं म्हणते, की कल्पांत म्हणजे जगाचा अंत झाला तरी मुक्ताबाईंचे शब्द उरतील. इतके ते अक्षर वाङ्मय हाही शब्द त्याला अपुरा आहे. त्यामुळे या सगळ्या संत कवयित्री, संत साहित्याशी आपण वाचन करणं, आपण बोलणं म्हणजे जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, की मी गीतेवर भाष्य करतोय म्हणजे काय? तर ती मौनाची भाषांतर आहेत. तर मला असं वाटतं, की या परंपरेतला इतका गाभा आहे, इतका अर्थ आहे, इतकं सत्व आहे. त्याला पुन्हा-पुन्हा भिडणं आहे आणि ते सत्व व्यापक करणं आहे आणि त्याला स्वतःशी, स्वतःच्या पिढीशी, स्वतःच्या प्रश्नांशी जगणं आहे आणि त्याच्यातून मला असं वाटतं, की हे सगळं वाचण्याची गरज काय? हे सगळं समजून घेण्याची गरज काय? तर आज आपण अगदी कोविडच्या आधी, कोविडनंतर अधिक प्रमाणामध्ये आपण खूप छोट्या-छोट्या गोष्टींनी निराश होतो. आपण खूप नाराज होतो. आपल्याला हे आपण उगीचच जगतोय असं वाटतं. हे सगळं निरर्थक आहे. म्हणजे सगळं आहे मनोहर तरी गमते उदास. ही जी आपली आजची निराशा जी आहे, उदासीनता आहे, ती ती खरी आहे का खोटी आहे हे तरी बघायला पाहिजे ना. म्हणजे हे सुख दुखण्यातला प्रकार आहे का? आणि मग सुख दुखतं म्हणून आपण निराश होतो. तर हे आपल्या सुखाची व्याख्याच जरा व्यापक करायची असेल आणि खरोखर आनंदी आणि आत्मविश्वास, आत्मबळ मिळवायचं असेल, तर मग इकडं ही मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई पुन्हा वाचल्या पाहिजेत. तुकोबा तर वाचलेच पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं, की प्रामुख्याने आपण संत म्हटल्यानंतर आपल्याला एवढंच आठवतं, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकोबा. पण परंपरा सातत्याने चालू ठेवणं आणि परंपरेमध्ये माझ्या स्त्रीत्वाच्या संचितासह भर घालणं आणि मलाच माझं कळलेलं स्त्रीत्व पुन्हा-पुन्हा सांगत राहणं, ते यांनी केलं. त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये विशेषतः आपल्याला असं दिसतं, की हा समांतर प्रवाह आहे आणि हे स्त्रीत्वासहित ज्ञान, स्त्रीत्वप्रधान ज्ञानव्यवस्था उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं स्त्रीवादी म्हणवणाऱ्यांनी आणि स्त्रीवादही न म्हणता, अगदी तुम्ही आध्यात्मिक, भक्तिप्रधान न होता,
कथा कादंबरी वाचतो तसं सहजपणे वाचलं पाहिजे. सिनेमा बघतो तितक्या सहजपणे बघितलं पाहिजे. आपल्याला आपणच परत एकदा भेटू. ही ताकद आहे या परंपरेमध्ये. त्यामुळं हे आणि हेच आपलं संचित आहे. तर आपण जसं Google मॅप असतो की नाही आणि तिथं लोकेशन असतं. तसं आज आपण एआयशी म्हणजे एआय आला एक समांतर परत एक संवाद सत्ता आलेली आहे. तेव्हा आपण त्याच्याशी सुसंगत काही करण्यासाठी, जे तसे राहण्यासाठी, त्या वर्तमानाचे होण्यासाठी म्हणजे व्हावंच लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये होवावे लागे असं म्हटलेलं आहे. तर ते होवावे लागे हे सत्यच आहे. आता आपल्याला एआयचे होवावे लागेचं दिसतंय पुढं. मग ते करण्यासाठी माझी मुळं घट्ट असली पाहिजेत. आणि मग जसं Googleवर लोकेशन असतं. मला असं वाटतं की हे आपलं लोकेशन आहे मुक्ताबाई आणि त्याच्यात आपण आपल्याला सापडणार आहोत आणि मग आपण जगाच्या कोपऱ्यात, जगाच्या उत्पातामध्ये पाय घट्ट रोवून उभं राहण्याचं बळ संत साहित्य देतं. म्हणून आपण त्याच्याकडे पुन्हा-पुन्हा वळलं पाहिजे. असं आहे. तुम्ही म्हणलात तसं मुळं आपली आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि या एकूणच दोन्ही पॉडकास्टमधनं तुमचा मुक्ताईंसोबतचं तुमचं नातं काय आहे? ते केवळ अभ्यासापुरतं नाही आहे, तर ते किती खोल आहे, हे पण तुम्ही अगदी मार्मिक शब्दात उलगडलत आणि आम्हालाही म्हणजे आमच्याही पिढीला, पुढच्याही पिढीला जाणीव करून दिली, की संत साहित्याचं महत्त्व नेमकं काय आहे आणि ते केवळ अध्यात्म नाही आहे किंवा एका ठराविक वयाच्या टप्प्यानंतर करण्याच्या गोष्टी नाही आहेत, तर रोजच्या जगण्यात त्या आणायला पाहिजेत. त्यातनं खरोखरच जगणं हे समृद्ध होणार आहे आणि जे काही आपल्या आजूबाजूला किंवा सतत जे आपल्याला लो फिलिंग येतं, डिप्रेस वाटतं, तर ह्याच्यावरही सगळी उत्तरं ऑलरेडी लिहून ठेवलेली आहेत किंवा त्या साहित्यात ती आपल्याला सापडणार आहेत. त्याचा फक्त थोडा शोध हा घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी थोडासा प्रयत्नही केले पाहिजेत. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतका सकस आपली चर्चा झाली. म्हणजे मला तर खरोखर ऐकतच राहावं असं वाटत होतं आणि हा संपू नये असं वाटत होतं. आपण परत भेटूया ग्रंथप्रेमीमध्ये. तुम्ही आलात तुमचे मनापासून आभार. ग्रंथप्रेमीचे अनेक पॉडकास्ट मी बघत होते आणि प्रत्येक माध्यमात बोलणं हा एक स्वतंत्र अनुभव असतो. तर ह्या पॉडकास्ट म्हणजे आपण आपण आपल्याला जे समजलंय ते आपल्याला सांगितलं, आपल्याला इतरांना सांगण्यासाठी आपण अभ्यास करतो. हां. तर त्यामुळं ही संधी मला ग्रंथप्रेमींनी दिली. त्यामुळं ग्रंथप्रेमीसाठी खूप खूप कृतज्ञता. धन्यवाद. थँक्यू. तुम्हालाही सगळ्यांना मुक्ताईंवरचा हा विशेष 2 भागांचा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा तुम्हाला आणखी मुक्ताईंविषयी जाणून घ्यायचं असं वाटत असेल आणि काही जर प्रश्न असतील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही रुपालीताईंशी बोलून तुम्हाला प्रतिसाद नक्की देऊ. तसंच रुपालीताईंचं जे मुक्ताईंवरचं पुस्तक आहे, तैसी मुक्ताबाई आम्हामधी, तर ह्याची लिंकही आम्ही तुम्हाला या एपिसोड बघताना तुम्हाला दिसत असेल. तसंच रुपालीताईंचं बाकी साहित्यही विपुल आहे. त्या सर्व पुस्तकांच्या लिंक्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असतील. तर पुस्तक नक्की घ्या, संग्रही ठेवावं असं आहे. मी वाचलंय म्हणून सांगतोय. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघत राहा ग्रंथप्रेमी पॉडकास्ट.